तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं भरपूर दिवसांनी आपल्या चॅनल मध्ये स्वराज फराडे 55। तर बिग बॉसचा सीझन सध्या संपत आलेला आहे आणि सगळ्यात पहिले आपल्या YouTube चॅनलवर हे दिसणार आहे, त्याची झलक दिसणार आहे की आजच्या भागात काय घडणार आहे। आजच्या भागातलं कुणीच दाखवलं नसेल, मी तुम्हाला दाखवणार आहे की आजच्या भागात बिग बॉस मध्ये काय घडणार आहे। निक्की कारबाज यांच्यातलं भांडण मी आज तुम्हाला त्याची झलक दाखवणार आहे। तर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा आणि तुमचं वोट कोणाला असेल नक्की मला सांगा आणि शेवटपर्यंत कोण टिकल असं तुम्हाला वाटतं हे नक्की मला कमेंट मध्ये सांगा, आहे का नाही। तर बिग बॉस मधनं तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे, आपला हा बाहेर गेला, अरबाज बाहेर गेला। एवढा स्ट्रॉंग, म्हणजे प्रत्येकाची मतं असतात, तुम्हाला पण माहिती असेल, एवढा स्ट्रॉंग प्लेअर, गेम होता त्याच्याकडे, तो बाहेर गेला। तर आता हे पण तुम्हाला माहिती आहे की घरात कोण स्ट्रॉंग आहे कोण नाही, प्रत्येकाची मतं डिफरन्स असतात। तर नातेवाईकांना भेटायला सोडतायत घरात, बिग बॉसनी परमिशन दिलेली आहे। तर आज काय होणार यासाठी ब्लॉग कंटिन्यू बघा, त्याची झलक आपण तुम्हाला दाखवणार आहे। आणि कोणाकोणाला बिग बॉस आवडतं कमेंट मध्ये सांगा आणि कोण सीझन कोण ट्रॉफी घेऊन जाईन हे पण कमेंट मध्ये सांगा। माझ्या मते तर म्हणजे मी तसं हे नाही करत, मला 2 नाव वाटतात, 2-3। एक तर निक्की, सूरज चव्हाणच्या, म्हणजे सूरज चव्हाणचा मी पण फॅन आहे, पण कसं आहे सूरज चव्हाण गेम दाखवत नाही, गेम दाखवतोय पण एवढा गेम दाखवत नाही येतो। तर सूरज चव्हाण गेम म्हणजे त्याला समजायला लागलेला आहे हळूहळू, माझा पण सपोर्ट आहे, पण मी सपोर्ट शक्यतो डीपी दादाला देतो, कारण डीपी दादा एक स्ट्रॉंग प्लेअर आहे माझ्या मते। आणि डीपी दादाचं म्हणजे गेम प्लॅनिंग बघता डीपी दादा ट्रॉफी घेऊन जाऊ शकतो असं मला वाटतंय। आता प्रत्येकाची मतं वेगळी असतात, प्रत्येकाचं प्रेम असतं वेगवेगळ्या कंटेस्टंटवर आणि वेगवेगळ्या ह्याच्यावर। तर तुम्हाला काय वाटतंय नक्की सांगा। आणि आजच्या भागात काय होणार आहे, फर्स्ट टाइम आपलंच चॅनल दाखवतंय की आजच्या भागात काय घडणार आहे त्याची झलक आपण बघूया, आहे की नाही। तर ईशा, तुला काय वाटतं आजच्या भागात, म्हणजे आजच्या भागातच बोलतो, ट्रॉफी कोण घेऊन जाईल? मला तर सूरज चव्हाण वाटतंय आणि एक तर किंवा निकी किंवा डीपी दादा बाई। पण कसं आहे मित्रांनो, शक्यतो प्रत्येकाची मतं वेगळी आहेत, ती गेमच्या शेवटीच कळेल। पण आजच्या 9 वाजता आजच्या भागात काय घडणार आहे हे फक्त मीच तुम्हाला यूट्यूबला दाखवणार आहे। त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। दररोज ब्लॉग येईलच की उद्याच्या, आज संध्याकाळच्या भागात काय होईल, उद्याच्या भागाचं नाही पण आज संध्याकाळच्या भागात काय होईल असं दररोज ब्लॉग येईल। तुम्ही ब्लॉग बघायला विसरू नका आणि आम्हाला पण सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेडी व्हिडिओ होणार आहेत परत चालू करणार आहे आम्ही, हळूहळू शॉर्ट व्हिडिओ चालू, पण सध्या ब्लॉगच पाहत राहा। बिग बॉस सपोर्ट करा, शेअर करा, कमेंट करा। आज निक्की आणि मी सांगतो तुम्हाला दिसेलच काय ते सस्पेन्स, सगळंच तुम्हाला दाखवल्यावर बिग बॉस म्हणून माझा धंदा बंद करता काय तुम्ही? सगळंच तुम्हाला दाखवल्या, सगळं मी दाखवू शकत नाही, माझ्याकडे एपिसोड ऑलरेडी आहे, म्हणजे जो आजच्या संध्याकाळचा एपिसोड आहे ना पूर्ण माझ्याकडे, मी दाखवू शकत नाही, कॉपीराईट क्लेम येतं। त्यातली थोडीशी झलक मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल की काय होतंय।
मी तर एपिसोड बघितलेला आहे. दररोज व्हिडिओ येईल, नक्की तुम्ही सांगा. तर ईशा काय करायचं, आपण दाखवायचा प्रेक्षकांना व्हिडिओ, आणि व्हिडिओ झालाय 5 मिनिटाचा. छोटीशी झलक दाखवतो. झलक आम्ही तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ शेअर करा, जे पण बिग बॉस प्रेमी ते शेअर करा पटापट. हा, जे सूरज चव्हाण कडून आहेत त्याला नक्कीच वोट करा भरपूर. सूरज चव्हाण आणि कमेंट बॉक्स मध्ये टाइप करून सांगा कोण सूरज चव्हाण. कसं आहे मित्रांनो, प्रत्येकाचे फॅनवरचं प्रेम एवढं असतं, प्रत्येकाचं वेगळ्या जणांना सपोर्ट असतो. ज्याच्या आवडीचा प्रश्न आहे, कुठला फॅनच बोलतोय, कुठला कंटेस्टंट आहे ना, कंटेस्टंट स्पर्धक, सिंपल, कुठला स्पर्धक आवडतो, प्रत्येकाला वेगवेगळं असतं. आता मला डीपी पण आवडतो, सूरज चव्हाण पण आवडतो, पण मी एक सोबत दोघांना मत नाही करू शकत. तर स्ट्रॉंग जो सध्या घरात दिसतोय, डीपीचं गेम प्लॅनिंग पाहता डीपी दादाच, माझ्या मते तरी डीपी दादाच ट्रॉफी उचलेल. पण एकीकडं असं पण म्हणून चालणार नाही, कारण सूरज चव्हाणला फॅन सपोर्ट भरपूर आहे, आणि त्यात निकी पण भांडायला जब्बर आहे. निकी झालं, डीपी, आता अरबाज एवढा भांडत होता तरी बाहेर गेला. याच्यावरूनच आपण समजून घ्यायचं की हा सगळा फॅनवर, तुमच्या आमच्यावर गेम आहे. हा तिथं ते बी काय करू शकत नाही, तुमच्या आमच्यावर गेम आहे, त्याला कोणीच काय करू शकत नाही, बिग बॉस बी करू शकत नाही, कोणीच काय करू शकत नाही. तर सपोर्ट डीपी दादाला शक्यतो करा माझ्या मते, कारण आपला माणूस आहे, मराठी माणूस आहे, आणि कॉमेडी माणूस आहे, कॉमेडी भारी असती. आणि सूरज चव्हाण पण मी म्हणत नाही असं, सूरज चव्हाण पण मला पण खूप आवडतो पहिल्यापासून, कारण त्याचं स्ट्रगल बघताय ना, भरपूर स्ट्रगल केलेलं आहे त्याने. टिकटॉक पासून आहे तो, जवळजवळ टिकटॉक पासून, जेव्हा टिकटॉक होतं टिकटॉक गाजवलेलं आहे, 1 नंबर गोलीगत. तर बघा आजच्या भागात नक्की काय होतंय. तुम्हाला जो कॉन्टेस्टंट आवडतो, म्हणजे जो स्पर्धक आवडतो, त्याला तुम्ही सपोर्ट करा. मी पण सपोर्ट करणार आहे, शक्यतो माझा सपोर्ट असेल डीपी दादा. पण सूरज चव्हाण पण मला आवडतो, हे क्लिअर करतो मी. सूरज चव्हाण पण आवडतो, पण एकाच वेळेस दोघांना मी मत देऊ शकत नाही, त्यामुळे माझं वोट डीपी दादालाच असेल शक्यतो. तर बिग बॉस बघत राहा, संपत आलंय बिग बॉस. तर बघा, आणि ही झलक 70 दिवसाचं राहिलं आहे ना, 10 दिवसाचं. हा 70 दिवसाचं होतं, आता 10 दिवसाचं राहिले, फक्त 10 दिवस राहिलेत आता. म्हणजे टोटल सीझन, मागचा सीझन आहे ना 100 दिवसाचा होता बिग बॉसचा, पण ह्या वेळेस त्यांनी काय केलं काय माहिती, 70 दिवसाचाच बिग बॉस ठेवलेला आहे. सीझन शॉर्ट आहे, म्हणजे त्यातले आता फक्त 10 दिवस बिग बॉसचे उरलेले आहेत. तर उद्याच्या भागात काय होणार, म्हणजे आजच्या संध्याकाळच्या भागात काय होणार, हे आपण दररोज डिटेक्ट करणार आहे. सगळ्यात पहिलं आपल्या चॅनलला असणार आहे, त्यांचा 9 वाजता भाग येतो, आपला अगोदरच येऊन जाईल त्याच्या अगोदर. त्यामुळं सबस्क्राईब करा आणि चॅनलला झलक बघायला विसरू नका. तर तुमचा जास्त वेळ न घेता मी तुम्हाला दाखवतो की आजच्या भागात काय घडणार आहे. बघा ही झलक. अरबाज चुकीचं चाललाय, त्याने असं नाही करायला पाहिजे. त्याचं एंगेजमेंट झालेलं म्हणतात. कोणाचं? अरबाजचं. आता मी सांगते, बिग बॉसला जर तो आला तर मी मेंटली पागल होईल. हे अरबाज निकी जे होतं ना, इट्स ओव्हर. हे अरबाजचे कपडे आहे, फेकून द्या. आज रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर.